धोड्या 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 आपली आता आपण करोडपती होणार. मागच्या वेळेस पैसे डबल करण्याची स्कीम आणला होतास, आता काय विकणार आहेस? माझी किडनी? अरे ध्येय असणाऱ्या माणसाला किडनीची गरज नसते धोड्या, व्हिजनची गरज असते, व्हिजनची. बरं सांग, तुझा कोणता इंटरनॅशनल बिझनेस आहे? मी एक असा भन्नाट बिझनेस शोधलाय की गुगलवाले आणि ॲपलवाले आपल्या पाया पडत येतील. आता ध्यान, आपण सुरू करणार आहोत इंटरनॅशनल उधारी कन्सल्टन्सी. काय उधारी कन्सल्टन्सी म्हणजे नक्की काय करणार? हे बघ, आजकाल जगात सगळ्यात मोठं दुःख काय आहे? लोकांनी घेतलेली उधारी परत न देणे. अरे गाढवा, उधारी बुडवायला ट्रेनिंगची काय गरज? त्यात अगोदरच लोक PhD करून बसतात. आपण लोकांना ट्रेनिंग देणार ही उधारी कशी मागायची आणि उधारी मागण्यानंतर ती कशी बुडवायची. म्हणजे कमिशन. हे बघ, तू एखाद्या माणसाकडून उधारी घेतला आणि तो माणूस जर समोरून आला तर तू काय करणार? मी काय करणार? रस्ता बदलणार, नाही तर तोड लपवणार. ही तर जुनी पद्धत. आपला फॉर्म्युला नंबर 1, इच्छाधारी नाग फॉर्म्युला. अरे बापरे, अरे हा काय प्रकार आहे? जसा तो पुढून येईल नागासारखं आडवं व्हायचं आणि सुरसुर करत निघून जायचं. तो पैसे मागायचं सोडून अगोदर तांत्रिकाला फोन करेल. पैसे वाचले की नाही बोल. पैसे वाचतील रे, पण आबरू जाईल त्याचं काय? आणि मागून येऊन त्याला गचाने धरली तर मग त्यासाठी फॉर्म्युला नंबर 2, मेमरी लॉस. हे जसंही त्यानं गचांडी धरली आणि 5,000 मागितलं की आपण म्हणायचं, तू कोण? मी कोण? 5,000 किती किलो होतात? त्या ठिकाणी एखादी मारवाडी आणि जर कडक माणूस जर असला ना, तर त्याची मेमरी आणि ती हाडं सगळं एका जागीच आणून टाकेल. काहीतरी घर प्लॅन सांग. बरं जाऊ दे, हा नाही आवडला तर दुसरा मोठा बिझनेस आहे, ऑनलाईन हवा विक्री. हवा म्हणजे काय? तुझी सेलिब्रिटी काय तू आता? नाही रे, ब्रँडेड हवा. हे बघ, महाबळेश्वरची हवा, माथेरानची हवा आणि गोव्याची हवा. ही अशी हवा काय करायची? काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची आणि वरून सेंट मारून ही हवा ऑनलाईन विक्रीला काढायची. ती माथेरानची हवा फक्त 999 रुपयामध्ये मिळेल, गोव्याची हवा फक्त 999 रुपयामध्ये मिळेल. मूर्खा, बाटली उघडल्यावर हवा उडून जाईल ना, मग शोधत येईल आपल्याला गिऱ्हाईक. इथेच तर खरा बिझनेस आहे. बाटलीवर लहान अक्षराने लिहायचं, एकदा उघडल्यावर हवा ही फक्त 1 सेकंद टिकेल. कृपया हवा हे वेगाने घ्याय तर कंपनी जबाबदार राहणार नाही. गप्पू, तुला हे असले विचार संडासात बसल्यावर येतात की झोपल्यावर येतात? क्रिएटिव्हिटीला वेळेचं बंधन नसतं मित्रा. चल, तू माझा 50% पार्टनर. मला ऑफिस भाड्याने घेण्यासाठी 2 लाख रुपये दे. अच्छा, तर मूळ मुद्दा हा आहे. थांब, तुला आत्ता 2 लाख रुपये देतो. खरंच? काढ काढ काढ. चेक देतोस की कॅश देतोस? काढ काढ काढ. अच्छा, थांब, मगाशी तू सांगलेलाच फॉर्म्युला मी तुझ्यावर यूज करतो. अरे 2 लाख म्हणजे किती किलो होतात रे? धोड्या, तू मित्राच्या विजेची थट्टा उडवतोस? थांब, मी बँक मॅनेजरकडे जातो आणि आता माझे 2 पास करून जा. बँक मॅनेजर तुझा नाग फॉर्म्युला बघायला नक्कीच उत्सुक असेल, पण तिथून पळून येताना नाग होऊन पळून येऊ नको, सरळ चालत ये. अरे थांब थोडे थांब. अरे बँकेच्या मॅनेजर माझ्याकडे भावनिक फॉर्म्युला आहे. थांब जरा.